अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. मटण झाल्यावर सर्वात आधी दिसते ते मटणाची आलेली तरी. मटणाला आलेली तरी आणि मटण बनवून झाल्यावर पसरलेला वास ह्यावरून कोणीही सहज बोलतील की मटण किती झणझणीत आणि भारी झाले आहे. आजचा मटणाचा व्हिडिओ बघून मटण खायला एक्सपर्ट असणारे आजपासून नक्कीच मटण बनवण्यात पण एक्सपर्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग सुरुवात करूया तरीवाल्या मटणाची साधी सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आल्या लसणाची पेस्ट बनवण्यासाठी मूठभर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 1 लसणाचा कांदा आणि आल्याचे 3 तुकडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊ. मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. सर्वात आधी मटणाला 1 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट लावून मटण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. चिकन, मटण किंवा मच्छी असो, आले लसूण वापरले की त्यांना येणारा उग्र वास कमी होतो. सर्वात पहिले कुकरमध्ये 3 पळी तेल घालून घेऊ. तसेच 1 चमचा साजूक तूप घालूया. साजूक तूप घातल्यामुळे कालवणाची चव तर वाढतेच आणि कालवणाला तरी पण चांगली येते. तेल गरम झाले की अख्खा गरम मसाला घालून थोडा परतून घेऊ. गरम मसाला घातल्यामुळे मटणाला छान अख्खा गरम मसाल्याचा वास येतो. आत्ता बारीक कापून घेतलेले कांदे घालूया. मी 2 मोठे कांदे चांगले बारीक कापून घेतले आहेत. कांदे थोडे परतून घेऊ. कांदे जास्त घातल्यामुळे मटणाला ग्रेव्ही चांगली तयार होते. कांद्यानंतर आता टोमॅटो घालून घेऊ. मी 1 छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे. कांदा टोमॅटो छान सोनेरी रंगावर परतून घेऊ. कांदा टोमॅटो सोनेरी झाले की मसाले घालून घेऊ. मसाल्यामध्ये 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, 2.5 चमचे घरगुती केलेला लाल मसाला आणि 2 चमचे तयार मटणाची ग्रेव्ही घालून घेऊ. तुम्ही जर बॅचलर असाल किंवा हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तयार मटणाची ग्रेव्ही वापरल्यामुळे तुम्हाला वाटण न करता एकदम भारी मटण तुम्ही पण सोप्या पद्धतीने सहज बनवू शकाल. मटणाची ग्रेव्ही तिखट असल्यामुळे मी लाल मसाला कमी वापरला आहे. मटणाच्या ग्रेव्हीमुळे मटणाला छान टेस्ट येते आणि रस्स्याला पण छान तरी येते. सर्व मसाले तेलावर चांगले 1 मिनिट परतून घेऊ. मसाले परतून झाल्यावर त्यात मटण घालून घेऊ. मटण पण मसाल्यावर 1 ते 2 मिनिट चांगले परतून घेऊ. मटण परतल्यामुळे मटणाला येणारा उग्र वास निघून जातो. तसेच मटणाला लावलेली आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट पण मटणाबरोबर चांगली परतली जाईल आणि मटण पण मसाल्यात चांगले मिक्स होईल. मटण 1 मिनिट मसाल्यावर परतून झाले की आत्ता गॅस बारीक करून कुकरवर झाकणात पाणी ठेवून 2 ते 3 मिनिट मटणाला वाफ काढून घेऊ. 3 मिनिटांनंतर परत एकदा मटणाला परतून घेऊ. आत्ता मटणामध्ये ताटावरचे गरम झालेले पाणी घालून घेऊ. मटणाला चांगली वाफ काढून घेतल्यामुळे मटणाच्या कालवणाला चांगला लाल रंग येतो. लगेच चवीनुसार मीठ घालून परत एकदा मटण चमच्याने हलवून घेऊ. मटणाला शिजायला वेळ लागतो म्हणून मटण कुकरमध्ये बनवले की लवकर तयार होते. कुकरच्या 6 शिट्या काढून घेऊ. पातेल्यात मटण चवदार बनते, पण पातेल्यात मटण बनवायला जास्त वेळ लागतो. आता मटण बरोबर शिजले आहे की नाही ते चेक करून घेऊ. आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर झणझणीत कोल्हापुरी चिकन रस्स्याची रेसिपी पण शेअर केली आहे. ती पण तुम्हाला बघायला खूप आवडेल. मटण चांगले शिजले आहे. मी मटणामध्ये 1 बटाटा घालणार आहे. बटाट्याच्या मी पातळ फोडी करून घेतल्या आहेत, म्हणजे बटाटा 2 ते 3 मिनिटात लगेच शिजेल. बटाटा मटणाबरोबर कुकरमध्ये घातला तर बटाटा जास्त शिजून बटाट्याचा कालवणात खळ होतो आणि कालवणाची टेस्ट पण बिघडते.
बटाटा घालून झाल्यावर मटणामध्ये 1 चमचा सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून घेऊ. खोबऱ्याचे वाटण न घालता नुसत्या तयार मटणाच्या ग्रेव्हीवर पण तुम्ही हे कालवण बनवू शकता. परत एकदा मी कुकरची फक्त 1 शिट्टी काढून घेतली आहे, म्हणजे मटणात घातलेला बटाटा आणि खोबरं चांगलं शिजेल. 1 शिट्टीनंतर कुकर गार झाल्यावर उघडून बघूया. मटणाचा रंग आणि मटणाला आलेली तरी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल तर नक्की या पद्धतीने मटण बनवून बघा. याचवेळी मटणात घातलेले मिठाचे प्रमाण एकदा चेक करून बघूया. मटणात मिठाचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. मटण एकदम छान शिजले आहे. मटणाबरोबर बटाट्याचा खळ न होता बटाटा पण चांगला शिजला आहे. तर आजची बॅचलर स्पेशल तरीवाल्या झणझणीत मटणाची रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही पण मटण करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.